मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राया जयला चांगलीच अद्दल घडवतो. जयचा हात जोरातच हातात पकडतो आणि म्हणतो, मिस फायर, आता मी याचा मार खाणार नाही. या घोरपड्याचा मार मी का खात होतो माहिती आहे का? तू फक्त त्या मंडपातून बाहेर यावीस ना म्हणून. पण आता मी तुझं लग्न नाही होऊ देणार या घोरपड्याबरोबर, असं तो आता तिला शब्द देतो. आता तुझा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणणार म्हणजे आणणारच, राया रागातच त्याला म्हणतो. अजिबात माझ्या हातून वाचत नसतो, कारण तुझ्यात दम असेल ना तर दाखव तुझं ते रूप. त्यावेळी जिजी आता विचारते, काय रे राया, तू आज कशासाठी आला आहेस आणि काय सत्य दाखवणार आहेस? मग आता तो म्हणतो, जिजी आज मी एकटा आलो नाहीये असं म्हणून तो सांगतो, मिस फायर, आज माझ्याबरोबर मी तिला घेऊन आलोय. हे ऐकताच आता मंजिरीला मोठा धक्का बसतो. तेव्हा शशिकला आता मोठ्यानेच विचारते, अरे कोण ती, कुणाला घेऊन आलास तू, ते सांग ना, तू असा कोड्यात का बोलतोस? तेव्हा ती म्हणजे या घोरपड्याची बायको असं आता राया रागातच म्हणतो. तेथे असणाऱ्या सर्वांना आता घोरपड्याची बायको हे ऐकल्यानंतर मोठा शॉकच बसतो. तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा रुजुता आता विचारते, राया, पण ती तुला कुठे भेटली रे? मग आता तो म्हणतो, भेटली नाही, आकाश पाताळ एक करून मी तिला घेऊन आलोय. ती ना तिच्या गावाला चालली होती, परंतु पांडुरंगाची कृपा म्हणून ती मला सापडली आणि अंकुश साहेबांनी मला फोटो पाठवला होता, परंतु तो फोटो ना या घोरपड्याने अगोदरच त्या कुरिअरवाल्याकडून घेतला होता. तेव्हा जय आता खूपच रागात रायाकडे पाहू लागतो, कारण आता त्याला समजतं की कशा प्रकारे त्या कुरिअरवाल्याकडून मी तो फोटो घेतला होता, परंतु या रायाने ते शोधून काढलंच नक्की तो फोटो कुठे आहे हे, आणि कशा प्रकारे मी त्या कुरिअरवाल्याला मॅनेज केलं होतं, परंतु या रायाने त्यालाही अगदी गोड बोलून विकत घेतलं असं म्हणायला हरकत नाही, असं आता जयला आठवत असतं आणि त्याचा खोटेपणा आता सर्वांसमोर फायनली उघड होणार असतो. त्यानंतर आता राया सांगतो, मी याच्या घरामध्ये पुरावे शोधण्यासाठी गेलो, तो फोटो शोधण्यासाठी गेलो, तर या महाभागाने काय केलं तुम्हाला माहिती आहे का सर्वांना? याने त्याच्या बायकोचा फोटोच फाडला आणि तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्वजण आता जयकडे पाहू लागतात. जयची आता रायाने वाट लावलेली असते, घरातील सर्वांसमोर तोंडावर त्याला पाडलेलं असतं. त्यानंतर राया विचारतो, काय रे घोरपड्या, स्वतःचं कुकर्म, काळे धंदे लपवण्यासाठी खूप जीवाचा आटापिटा केला असेल ना तू? अरे देवाने सद्बुद्धी दिली आणि म्हणून तू फाडलेले ते जे फोटो होते ना ते मला तेथे सापडले आणि तो फोटो मला जेव्हा दिसला ना ते फोटो मी जोडले आणि मग तुझ्या बायकोला शोधण्यासाठी मी घराबाहेर पडलो. तेव्हा कुठे मला या घोरपड्याची बायको सापडली असं आता राया म्हणत असतो. तेव्हा मंजिरीला आता खूपच आनंद होतो. ती कौतुकाने आपल्या रायाकडे पाहू लागते. त्यानंतर आता कशावरनं हा खरं बोलतोय असं आता लगेच शशिकला विचारते, कारण आपल्या ईशाला नाही का त्याने ऑडिशनच्या नावाखाली ती खोटी बायको आहे म्हणून उभं केलं होतं. अरे इतकं फसवलंय त्याने आपल्या घरातल्या मुलींना आणि आता सुद्धा तो तेच करणार. तेव्हा आता शशिकला अविश्वास सारखा सारखा रायावर दाखवत असते आणि म्हणून निखिल व रुजुताला खूप तिचा राग येत असतो. पुढे आता शशिकला म्हणते की कसं आहे ना, हा राया काय करणार तुम्हाला माहिती आहे का? कोणीतरी दुसरीच मुलगी आणून आपल्यासमोर उभं करणार, ही जयची बायको आहे असं सांगणार, हे लग्न मोडणार आणि स्वतःच्या मनासारखं सगळं करून घेणार. त्यावेळी आता कुठे या गुंडाचं ऐकताय असं म्हणून शशिकला ही लगेच मंजिरीजवळ येते आणि तिला म्हणते की या गुंडाचं अजिबात ऐकू नकोस. अगं तुला आता या बोहल्यावर चढायचंय म्हटल्यानंतर तू कशाला याचं ऐकते? करायचंय ना तुला अजयबरोबर लग्न, मग चल की. तेव्हा आता मंजिरी म्हणते, अगं पण जिजी, राया जे सांगतोय ते खोटं आहे का? तेव्हा आता जबरदस्तीने शशिकला लगेच लग्न मंडपातून तिथे स्टेजवर आता मंजिरीला घेऊन चाललेली असते आणि त्यामुळेच आता सर्वजण त्या दोघांकडे पाहतात. चला जावई बापू असं म्हणून शशिकला आता कौतुकाने जयला आता तिकडे स्टेजवर घेऊन चाललेली असताना नाना म्हणतात की जय थांब बरे एक मिनिट.
त्याचवेळी आता नाना रायाला विचारतात, काय रे राया, तू मगापासून म्हणतोय की जयची पहिली बायको आहे आणि तू तिला घेऊन आला आहेस, मग कुठे आहे जयची पहिली बायको, की उगीच बिनबुडाचे आरोप तू सुद्धा करायला लागलास? हे राया आता सगळ्यांकडे पाहतच राहतो. मग आता जय हसतो आणि म्हणतो, नाना हा काय दाखवणार आहे माझ्या बायकोला? असेल तर दाखवेल ना, कारण हा फक्त इथे टाइमपास करायला आलाय, माझ्यासोबत इकडे चला तिकडे चला असाच हा वेळ वाया घालवणार आणि मुहूर्त टळून जाणार. चला असं तो मंजिरीला जरा रागातच म्हणतो. तेव्हा मंजिरीचाही नाईलाज होतो. तेव्हा राया आता जोराजोरात टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, वा वा, अरे घोरपड्या, खूप हुशार आहेस रे. अरे लग्नाची तर तुला खूपच घाई झालेली दिसतीये, जरा दम धर, कारण स्वतःच्या बायकोला बघायचं नाही की काय तुला? अरे खरंच मी तुझ्या बायकोला घेऊन आलोय असं म्हणून आता रायाला माहीत आहे तुझी बायको कुठे आहे ते, असं म्हणून तो जयला अजूनच घाबरवतो. तेव्हा जयचे आई वडील एकमेकांकडे पाहतच राहतात. पण घोरपड्या, अरे तू पोलीस आहे आणि तुला पुरावा लागेल हो की नाही? अरे बाबा मी पुरावा सुद्धा घेऊन आलोय बघ स्वतःच्या डोळ्यांनी आता, असं म्हणून तो जोरातच शिट्टी वाजवतो. तेव्हा नक्की कोणत्या दिशेने घोरपड्याची बायको येते हे सगळेजण आता पाहू लागतात. तेव्हा आता रायाचे दोन्हीही मित्र अगोदर पुढे येतात. त्यावेळी त्या दोघांच्याही पाठीमागे जयची ती बायको असते. तेव्हा ते दोघेही आता बाजूला होतात. तर जयची बायको रागातच जयकडे पाहते आणि रागातच त्याच्याजवळ येत असते. त्याचवेळी मात्र आता जयच्या बायकोला पाहून सर्वांना प्रचंड धक्का बसतो, कारण आता जयच्या बायकोला तर सर्वजण ओळखत असतात. तेव्हा जय आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, बापरे ही आलीच. तेव्हा आता रुजुता, त्याचबरोबर ईशा आणि जीजी, नाना हे सर्वजण पूर्णपणे शॉकमध्ये असतात, कारण जयची बायको ही आहे असा सर्वांना आता खरंच मनातून प्रश्न पडलेला असतो. तेव्हा ही ललिता घोरपडेची बायको आहे का असा आता शशिकला विचारते. त्यावेळी आता राया म्हणतो, मिस फायर ऐक, अगं हीच आहे या घोरपडेची खरी बायको. तेव्हा सर्वजण आता ललिताकडे पाहत असतात. त्यानंतर राया विचारतो, काय सर्वांना धक्का बसला का? माझ्यावर विश्वास नसेल, माझं बोलणं खोटं वाटत असेल तर यालाच विचारा आता तुम्ही, कारण पुरावा तुमच्या पुढे आहे, विचारा आता त्याला. तेव्हा शशिकला मोठ्या तोऱ्यातच पुढे येते आणि म्हणते, वा वा, काय पुरावा आणला आहेस रे? या जयची बायको ही आहे का? अरे तू गुंड आहे हे मला माहीत होतं, परंतु तू बिंडकुंड आहे हे तर मला माहीतच नव्हतं, असं शशिकला रायाला उपमा देत म्हणते. अरे स्वतःबद्दल गैरसमज माणसं करून घेतात, आपण खूप हुशार आहोत, आपल्याला खूप काही समजतं, पण तुझ्या बाबतीत एवढं आहे? अरे ही काम करते रे आमच्याकडे, अरे घरकाम करते ही आमच्याकडे, आणि कोणाची बायको तर पोलीस इन्स्पेक्टर जय घोरपडेची बायको आहे का ही? त्यानंतर जयवर आरोप करायचाच आहे का तुला? आणि जय विरोधात तुला पुरावे शोधायचा आहे म्हणून तू अक्कल गहाण ठेवली का? तेव्हा जीजी आता म्हणते, बरोबर आहे शशिकलाचं, उचलली जीबाने लावली टाळ्याला. मग आता शहाण्या माणसाचं सोडा, परंतु वेड्याला तरी पटेल का ही जय घोरपडेची बायको आहे, असं आता नानासुद्धा म्हणतात. त्यानंतर आता मंजिरी पूर्णपणे टेन्शनमध्ये येते, नक्की काय चाललंय तिलाही कळत नाही. त्यानंतर शशिकला म्हणते, अरे हिला जयची बायको म्हणतोस तू? हिला? अरे हिला 2 शब्द तरी येतात का बोलता? तेव्हा ललिता म्हणते, मला बोलता येतं काकू, समजलं, असं म्हणून ती शशिकलालाच आता घाम फोडते. तेव्हा आता रायाला सर्वजण खोटे ठरवू लागतात. मग आता ललिता म्हणते, मीच आहे जय घोरपडेची बायको, मला बोलता येतंय काकू, असं म्हणून सर्वांना आता ती धक्काच देते. त्यावेळी आता मंजिरी म्हणते, बापरे ललिता तुला बोलता येतं? मग आता ललिता म्हणते, हो मला बोलता येतं आणि मीच आहे जय घोरपडेची बायको, याच्याबरोबर माझं लग्न झालं होतं आणि मला सगळं काही समजतंय. ती पुढे सर्व सत्य सांगू लागते. तेव्हा जय पूर्णपणे घामाघूम होतो, त्याची बोबडीच आता वळू लागते. तेव्हा ती खूपच रागात जयकडे पाहत असते. जय विषयीचा राग तिच्या मनात आता स्पष्टपणे दिसत असतो. त्यानंतर स्वतःला आता कसं सेफ करावं जयला समजत नाही. मग आता तो जीजीला म्हणतो, नाही जीजी, अगं ही माझी बायको नाहीये, माझं लग्न झालेलं नाहीये आणि ही कोण आहे ना तिला मी ओळखत नाहीये. सर्वजण इथे खोटं बोलतायत, हा प्लॅन सगळा काही रायाचा आहे, त्याने खोटा प्लॅन बनवलाय, कोणत्या तरी बाईला आणून इथे उभं केलंय त्याने. कारण या रायाने काय केलं होतं माहिती आहे ना, अगोदर त्या ईशाला बायको म्हणून उभं केलं आणि आता ही इथे
तेव्हा या ललितावर चोरीचा आरोप आला ना, म्हणून या घरात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी ही सगळी नाटकं करतीये. त्यावेळी आता तो खोटं खोटं सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु राया आता त्याला बरोबर पुरून उरतो. तेव्हा तो म्हणतोय, घोरपड्या, अरे अजून किती नाटकं करणार आहेस रे तू, कारण हे जे बोलतोय ना तू ते सगळं खोटं आहे, समजलं. त्यानंतर राया म्हणतो, स्वतःवर आता प्रकरण शिकायला लागलं तर लगेच पलटी खातोस रे घोरपड्या तू, पण मी तुला चांगलाच ओळखून आहे तू कोणत्या लायकीचा आहेस ते. अरे तुला काय असा मी सोडणार नाहीये, तू माझी ताकद अजून बघितलेली नाहीये. तुला काय वाटलं तू पोलीस ऑफिसर आहे म्हटल्यावर कोणतीही सूत्र कधी वळवशील, परंतु आता असं होणार नाही घोरपड्या. अरे तुला काय वाटलं असेल रे, अरे हिच्या भावाला तूच मारलं ना, आणि हिचं जामखेडचं घर तूच जाळलं ना, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. जय खूपच घाबरतो, कारण राया एक एक करून सर्व सत्य आता बाहेर काढत असतो. मग आता तो म्हणतो की काय रे, तुला काय वाटलं की मी पोलीस आहे म्हटल्यावर तू माझ्यावर हवे तेवढे आरोप करशील का, पण अशी तुझी दादागिरी चालणार नाही, समजलं. तेव्हा राया म्हणतो, तूच दादागिरी करू नको, तुझं आता पितळ उघड पडायला लागलं तर तू आता नाही होऊन पडतोस का, आणि मी पोलीस असून तू मला असा बोलू शकत नाही, असंही जय म्हणतो. त्यावेळी राया म्हणतो, अरे तू नुसता नावाला पोलीस आहे, परंतु तुझी कामना गुंडालाही शोभवतील अशी आहे, समजलं. त्यानंतर जयची कारस्थानं उकरून काढून राया चांगलाच त्याला धडा शिकवतो. तर जय आता खूप घाबरतो. मग आता काय रे, खून झालाय असं म्हणून तू काय पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होतास का, असं राया आता म्हणतो. त्याचवेळी जय अजूनच घाबरतो. मग आता जिजी म्हणते, अरे काय बोलतो राया, तुझ्या जिभेला हाड आहे की नाही. तेव्हा मी काही पण बोलत नाहीये जिजी, असं राया आता म्हणतो. अहो या घोरपड्याला ना हिला सुद्धा मारायचं होतं, याची तिला सारखी भीती वाटत होती, याच्यापासून तिला वाचायचं होतं, आणि म्हणूनच ती एवढी वर्ष त्याच्यापासून लांब होती. पार ह्या ललिताचं आयुष्य या घोरपड्याने बर्बाद करून टाकलंय. अरे तुझी बायको असताना सुद्धा हिला दारोदारी भटकावं लागलंय, आणि पोटा पाण्यासाठी हिला कामं करावी लागली, आणि तुमच्या घरी ती आली ना तर स्वतःच्या हौसेने नाही आली, ती तिचं पोट भरण्यासाठी इकडे आली, असं राया ललिताबद्दल सांगतो. आणि जय किती नीच आहे हे देखील सर्वांना सांगत असतो. त्याने खूप असे काळे धंदे केलेले आहेत, त्याचबरोबर आता मंजिरीला सुद्धा तो अजिबात सुखात ठेवू शकत नाही, याची जाणीव देखील तो नानांना करून देत असतो. याला जेव्हा पहिल्यांदा इथे तिने त्या घोरपड्याला पाहिलं ना, तेव्हा त्याला पाहिल्यानंतर ती खरंच खूप घाबरली, आणि मग इथून जाण्याचा तिने निर्णय घेतला. इथे काम करत असताना ललिताला जेव्हा समजलं ना की हा घोरपड्या या घरचा जावई होणार आहे म्हटल्यावर ती पूर्णपणे हादरून गेली. तेव्हा जिजी म्हणतात, काय, मग आता राया म्हणतो, हो असंच आहे. तेव्हा पुढे आता ललिताला आठवतं, जेव्हा आता मला समजलं होतं की हा जय घोरपडे आपल्या मंजिरीचा होणारा नवरा आहे, तर तिला खूप मोठा शॉक बसला होता. जेव्हा ती जयसाठी पाणी घेऊन चालली होती तेव्हा तिने समोर जयला पाहिलं, आणि लगेच माघारी किचनमध्ये फिरली, आणि तिथे किचनमध्ये गेल्यानंतर लगेच तिने ते ताट पाण्याचं तसंच ठेवलं. त्याचबरोबर तेथे असणारे हेडफोन घेतले आणि आपल्या कानात लावले, जेणेकरून मला काहीच ओळखू येत नाही आहे किंवा आवाजसुद्धा येत नाही आहे ना, या विचाराने. तेवढ्यातच तेथे आता रुजुता आली. ही म्हणते की काय अगं ललिता, तुला किती वेळ घरच्यांनी आवाज दिला. त्यावेळी आता माझ्या कानात हेडफोन आहे असं ललिता म्हणते. तेव्हा काही हरकत नाही असं रुजुता म्हणते, आणि अक्षता कुठे ठेवल्या आहेत असं विचारते. तेव्हा अक्षता कुठे ठेवल्या आहेत आता हे सगळं काही ललिता सांगते. पुढे आता राया जयला सांगतो, जेव्हा जेव्हा ही तुझ्या पुढे आली ना तेव्हा तेव्हा डोक्यावर पदर घेऊन आली, तुला आठवत असेल, जेणेकरून तू तिला ओळखू नये यासाठी, आणि तिला पुन्हा मारू नये यासाठी, तिच्या मागे हात धुवून लागू नये ना यासाठी, कारण तुझा डोळा ना तिच्यावरच होता, म्हणजे तू तिला सारखा सारखा त्रास द्यायचा. तुझ्या बायकोने सगळं काही सांगितलंय असं आता राया म्हणतो. घरातील सर्वजण आता रायाकडे पाहतच राहतात, सर्वजण त्याच्यावर अविश्वास दाखवतात. नंतर राया आता तेथे असणाऱ्या सर्वांना सांगतो की अजय हा खरंच खूप नीच माणूस आहे, तो एवढा चांगला नाहीये, आणि मंजिरीला सुद्धा त्याला फसवायचं आहे, आणि म्हणूनच तिच्याबरोबर तो लग्न करतोय.
हिने खूप वेळा मला फोन केला होता, परंतु मला काही कळतच नव्हतं नक्की ही कुठे आहे. आज मिळाला चान्स, पण ही पळाली होती, परंतु विठुरायाच्या कृपेने ही मला आजसुद्धा सापडली. मला या गोष्टीचा पूर्णपणे पुरावा हवा होता आणि म्हणूनच तुझी बायको घेऊन समोर तुझ्या उभा आहे मी, समजलं, डायरेक्ट पुराव्यांनिशी. तेव्हा जय हा खूपच रागात त्याच्या बायकोकडे म्हणजे ललिताकडे पाहत असतो. तेव्हा ललिता देखील आता तेवढ्याच रागात त्याच्याकडे पाहत असते, कारण तिचं आयुष्य पूर्णपणे या जयने बर्बाद केलेलं असतं आणि त्यामुळेच तिला प्रचंड चीड आलेली असते. त्यानंतर आता राया विचारतो, काय रे, तुमचा कोणचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? त्यानंतर सर्वजण अजूनही रायाकडे पाहत असतात, कारण आता हे नक्की काय चाललंय, हा तमाशा काय चाललाय लग्न सोडून, सर्वांना वाटत असतं. मग आता रायाच्या बोलण्याकडे सर्वजण जेव्हा दुर्लक्ष करतात तेव्हा राया विचारतो, काय झालं, कुणाचा विश्वास नाही बसत का माझ्यावर? जर विश्वास बसत नसेल ना तर तिचा हात तुम्ही चेक करा. तिच्या हातावर जय नावाचं गोंधन आहे आणि कुठलीही बाई तिच्या हातावर असं कुणाचंही गोंधन काढत नाही किंवा नाव काढत नाही. बाईचं आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम असतं ना, तीच फक्त आता गोंधन काढत असते आपल्या हातावर. अहो, या ललिताचं खूप प्रेम होतं या घोरपड्यावर, परंतु हा ना, याने तिची कधीही कदर केली नाही आणि तिला सारखा सारखा त्रास देऊ लागला. त्यानंतर आता तो ललिताला म्हणतो, तुझं हात दाखव अगं, तुझ्या हातावर जे गोंधन आहे ना जय नावाचं, ते दाखव सर्वांना. तेव्हा आता ती लगेच ते सर्वांना गोंधन दाखवू लागते आणि ते गोंधन पाहिल्यानंतर सर्वांना प्रचंड धक्का बसतो. राया एवढे दिवस जीव तोडून सांगत असतो की तिच्या हातावर जय नावाचं गोंधन आहे, पण आता त्याने पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलेलं असतं की ही आहे जयची बायको आणि हेच आहे ते गोंधन. आता तेथे असणारे सर्वजण शॉकमध्ये असतात, कारण रायाने पुराव्यानिशी सर्वांना ही जयची बायको असल्याचं सांगितलेलं असतं आणि तसं सिद्धसुद्धा करून दाखवलेलं असतं. परंतु पलटी खात आता जय म्हणतो, जीजी हे पूर्णपणे खोटं आहे, हा राया जे बोलतोय ना ते खोटं आहे. तेव्हा कुणाला समजतच नाही की नक्की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतंय. त्यामुळे आता जीजी तर भ्रमातच पडते. एकीकडे रायावर विश्वास ठेवावा की दुसरीकडे जयवर विश्वास ठेवावा, ही आता जीजीची नानांची अवस्था होते. आता रायाने तर सर्व प्रूव्ह सुद्धा करून दाखवलेलं असतं की ही जयची बायको आहे, परंतु अजूनही याच्यावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न जीजीला पडतो. मग त्यानंतर राया आता जीजीला विचारतो, त्या दिवशी तुला फोन आला होता ना ग जीजी, की राया हा त्या घोरपडेला मारणार आहे म्हणून? तेव्हा तो फोन या ललिताने केला होता. हे ऐकताच आता जीजीच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता लगेच जीजीला आठवतं की कशा प्रकारे मी तिला फोन करून सांगितलं होतं की तो राया आहे ना तो जयला मारून टाकणार आहे. मग जीजी आता जयला वाचवण्यासाठी तिकडे गेलेली असते आणि या जयला वाचवायला नाही तर मला वाचवायला ललिताने फोन केला होता असं आता राया म्हणतो, कारण हा जय आहे ना तोच मला मारणार होता, कारण तिने त्या घोरपड्याचं बोलणं पूर्णपणे ऐकलं होतं आणि जेव्हा तो मला मारणार होता ना तेव्हा ह्या ललितानेच बंदुकीतल्या सर्व गोळ्या बदलल्या होत्या आणि त्या जागी खोट्या गोळ्या ठेवल्या होत्या. त्या दिवशी कपडे बदलताना त्याने बंदूक साईडला काढून ठेवली होती आणि हे बरोबर ललिताने पाहिलं आणि मग त्याच वेळी हिने बंदुकीतल्या सर्व गोळ्या बदलल्या. त्यावेळी कशा प्रकारे आता एका माणसाची मदत घेऊन ललिताने त्या बंदुकीतल्या गोळ्या बदलल्या हे सगळं काही तिला आठवतं आणि मग राया हे सगळं काही घरच्यांना सांगत असतो की त्या घोरपडे मला मारायला आला ना तेव्हा या ललितानेच मला वाचवलं. आता जयच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण त्याचा आता पूर्णपणे प्लॅन हा फेल झालेला असतो. तो रागातच ललिता व रायाकडे पाहत असतो. आता जीजी देखील आता टेन्शनमध्ये येते, नक्की कुणाचं बोलणं खरं हेच तिला कळत नसतं. त्यावेळी शशिकला विचारते, अरे राया, काय स्टोरी बनवतोस रे तू? अगदी साऊथच्या फिल्मला मागे पाडशील एवढी छान छान स्टोरी बनवतो हा तू. अरे वा, तुला काय कळतंय का तू नक्की काय बोलतो ते? अरे ही तर आमच्याकडे घरकाम करणारी मुलगी आहे, ही बंदुकीच्या गोळ्या बदलणार, अगदी बंदुकीच्या? मंजिरी रागातच आता शशिकलाकडे पाहू लागतोय की राया एवढं खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय तरीही शशिकला ऐकतच नाही. अरे काय स्टोऱ्या रचतो आणि काय करतो राया, तुलाच समजलं पाहिजे रे, असं शशिकला जेव्हा म्हणते तेव्हा राया म्हणतो, अहो ही पोलीस ऑफिसरची बायको आहे, ही त्या जयची बायको आहे आणि
आणि जेव्हा त्याच्याबरोबर राहत होती तिने काय पाहिलं नसेल का की बंदुकीच्या गोळ्या कशा बदलतात वगैरे. आणि एवढं जाऊ द्या, माझ्याकडे आहे ना एक पुरावा अजून. पिकल जा रे त्या सावत्याला बोलव. तेव्हा त्याचा मित्र लगेच तिकडे सावत्याला बोलवण्यासाठी जातो. तेव्हा सावत्या आता तेथे येतो आणि म्हणतो की हीच आली होती, ही ललिता आली होती माझ्याकडे बंदुकीतल्या खोट्या गोळ्या घेण्यासाठी. हिलाच मी डुप्लिकेट गोळ्या दिल्या कारण ही माझ्याकडे आली होती आणि मला म्हणाली कारण तुम्हाला कोणाचा तरी जीव वाचवायचा आहे. तेव्हा राया आता म्हणतो की एवढंच काय, तर अंकुश साहेबांनी पाठवलेला फोटो सुद्धा माझ्याकडे आहे, हे बघा फोटो, असं म्हणून तो आता फोटो सर्वांना दाखवतो. त्यामध्ये जय आणि ललिताच्या लग्नाचे ते फोटो असतात. तेव्हा तो फोटो पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो आता जयला म्हणतो की बघ डोळे उघडून जरा, कुणाचा फोटो आहे रे हा. तेव्हा जय हा खूपच रागात ललिताकडे पाहू लागतो आणि त्याला तिचा खूप राग आलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये तरीही जीजी ऐकत नसते. त्यामुळे आता राया हा विठुरायाच्या मंदिरात जातो आणि म्हणतो पांडुरंगा आता तूच सांग की मिस फायरचं लग्न मी कशा प्रकारे थांबवू. तेवढ्यातच आता नंदी बैली एक त्या मंदिराजवळ येतो. तेव्हा देवा तुझा मला कौल मिळाला असं म्हणून राया तिथे जातो आणि म्हणतो की नंदी महाराजा, हे बघ मिस फायरचं लग्न आपल्याला थांबवायचं आहे, हा देवाने दिलेला कौल आहे. नंदी महाराजा एक काम करायचं, मिस फायरच्या लग्नात जायचं आणि धुरळा उडवायचा. राया आपलं शर्ट काढतो आणि अंगावर गुलाल टाकतो. तेव्हा नंदी आता सुद्धा होकारार्थी मान हलवतो कारण प्रत्यक्ष देव रायाच्या मदतीला आलेले असतात. त्याचवेळी आता इकडे मंजिरीचा विवाह होत असतो आणि जय पुन्हा मंजिरीच्या गळ्यात जेव्हा मंगळसूत्र घालणार असतो तेवढ्यातच आता तो नंदी तेथे येतो आणि अख्खा लग्न मंडपच उधळून देतो. तेव्हा चांग भलं असं म्हणून आता राया आता खूप मोठ्याने ओरडतो. तेव्हा सर्वजण तेथून उठतात. मंजिरी खुश होते तर जयच्या अंगावरच तो नंदी जायला निघतो. आता मारणार असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.